मित्रांनो, आजपर्यंत आपण पाहिलो आहोत उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाच्या एसीला गॅसचा प्रॉब्लेम येतो. पण प्रत्येकजण आपण काय करतो, गॅस लिकेज शोधून काढतो आणि त्यानंतरच त्यामध्ये गॅस भरतो. तसंच काहीतरी आज आपण करायचं आहे. व्हर्लपूलचा आपल्याकडं ए सी आहे, त्यामध्ये गॅस लिकेज आहे. आपण गॅस लिकेज आहे का नाही पाहण्यासाठी त्यामध्ये पहिल्यांदा नायट्रोजन प्रेशर दिलेलं आहे. एकंदरीत नायट्रोजन प्रेशर 110च्या आसपास आपण नायट्रोजन प्रेशर दिलेलं आहे. व्हर्लपूल कंपनीची ही ॲल्युमिनियम कॉईल आहे, कंडेन्सर कॉईल म्हणतात त्याला. ॲल्युमिनियम कंडेन्सर कॉईल आहे. फॅन ओके आहे. 1.5 टनचा व्हर्लपूलचा ए सी आहे. आपण लिकेज शोधण्यासाठी सोपचा वापर करतो आहे. इथं आपण चेक करतो आहे तर कोणत्याही पद्धतीची मुवमेंट होत नाही आहे. ठीक आहे. तसंच जर इथं पाहायला गेला तर या पद्धतीनं लिकेज आपल्याला सापडलेलं आहे. ते आपल्याला कंडेन्सर कॉईल रिमूव्ह करावं लागेल. रिमूव्ह करून त्यानंतर आपल्याला ए सी फिटिंग करावं लागेल. फोटो चालू व्हिडिओ आपण आणलेली आहे. तर मित्रांनो, आपण पटपट कॉईल चेंज करूया. मित्रांनो, आपण याची ॲल्युमिनियम कॉईल असल्यामुळे कॉईल चेंज करणार आहोत. तर ही आहे आपली नवीन कॉईल जी आपण यामध्ये इन्सर्ट करणार आहोत. ठीक आहे. आपण पटपट कॉईल बसवून घेऊ, त्यानंतर आपण स्टार्ट करूया. तर अशा पद्धतीनं आपण नवीन कॉईल फिटिंग करत आहोत. नवीन कॉईलला आपण वेल्ड करून घेणार आहोत. तर आपण वेल्डिंग करून त्यानंतरच कॉईल फिटिंग करणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपण कोणत्या पद्धतीने वेल्डिंग केलेलं आहे. ते वेल्डिंग एकदम परफेक्ट मारावं लागेल. लिकेज कोणत्याही पद्धतीचं राहता कामा नये. आणि नवीन कॉईल आहे त्यामुळे आपल्याला फिटिंग करताना सुद्धा कोणत्या पद्धतीचा प्रॉब्लेम येणार नाही. फॅन कुठे तटतो की नाही हे पाहून घ्यावं लागेल. आपलं वेल्डिंग करून झालेलं आहे, फिटिंग करून सुद्धा झालेलं आहे. जुनी कॉईल पाहू शकता बाहेर ठेवलेली आहे. प्लस ए सी आपण ऑन केलेला आहे. आपण यामध्ये गॅस भरणार आहोत. तर पाहू शकता आपण या पद्धतीनं फिटिंग करून गॅस भरण्यासाठी लावलेलं आहे. गॅस भरत असताना प्रेशर किती आहे हे आपल्याला कंपल्सरी पाहावं लागेल. गॅस जास्त भरून चालणार नाही किंवा कमीसुद्धा भरून चालणार नाही. तर पाहू शकता आपण ते मीटर लावलेलं आहे. गॅसचं रनिंग प्रेशरसुद्धा पाहू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा.